नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तर पहा, आज आपल्या शाळेमध्ये आम्ही एक छोटंसं पथनाट्य सादर करणार आहोत. पथनाट्य म्हणजे चौकामध्ये किंवा रस्त्यावर उभं राहून नाटक केलं जातं आणि त्यामधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. असंच एक पथनाट्य आहे. जीवन म्हणलं की अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या ह्या येणारच, पण त्या समस्यावर आणि त्या अडचणीवर मात करून पुढे जाणं म्हणजेच खरं जीवन आहे. आज जर आपण आपल्या सभोवती पाहिलं तर सर्वात मोठी समस्या ही आहे की सर्वत्र झालेलं प्रदूषण. खूप मोठ्या प्रमाणात आणि फक्त आपणालाच नाही तर अख्ख्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे आहे प्रदूषण. तर याच प्रदूषणावर आधारित एक पथनाट्य इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करण्यात आहे. तर चला तर सुरू करूयात या पथनाट्याला. जिकडे पाहावे तिकडे प्रदूषण प्रदूषण, अरे पाण्याचे झाले, प्रदूषण प्रदूषण, हवेचे झाले, प्रदूषण प्रदूषण, मातीचे झाले, प्रदूषण प्रदूषण, ध्वनीचेही झाले. प्रदूषण प्रदूषण, अरे इतकेच काय तर माणसाच्या विचाराचे सुद्धा झाले. प्रदूषण प्रदूषण, प्रदूषण प्रदूषण प्रदूषण, जिकडे तिकडे पसरले आहे हे प्रदूषण. मग काय करावे बरे हे प्रदूषण होऊ नये म्हणून? आणि असाच एक प्रश्न आपल्या गावातील एका गण्याला पडलेला आहे. आणि तो गण्या आणि राम्या आता पुढे काय करणार आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते काय करणार आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार की नाही हे आपण या पथनाट्यातून पाहणार आहोत. तर सुरू करूयात आजचे पथनाट्य प्रदूषण. अरे राम्या, राम्या बैरा झालास की काय? किती हका मारल्या तरी त्याला ऐकू काय येत नाही. काय रे गण्या, कशाला ओरडतोस? अजून माझे काय साबूत आहे, पण थोडे दिवस फुटल बघ. बरं सांग, कशाला बोलवलं? अरे मला एक प्रश्न पडलाय बघ. काय तुला आणि प्रश्न? ही तर कमालच झाली बाबा. बरं विचार, कोणता प्रश्न पडलाय? अरे प्रदूषण म्हणजे काय? बापरे, मोठाच प्रश्न पडला की. पण गण्या, याचं उत्तर मला पण माहित नाही बघ. अरे मग कोणाला विचारायचं? आपण एक काम करू, शाळेत जाऊ. शाळेतील बायला सगळं काय माहित असतं बघ. एकदम बरोबर बोललास बघ. चल शाळेत जाऊ. चल. नमस्कार बाई. नमस्कार. रामराव गणपतराव, या बसा. शाळेत कस काय घडे? बाई काम होतं. बोला की मग. बाई एक प्रश्न पडला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला विचारायला आलो. विचारा की मग. तू विचार. विचार तू. अरे विचार. अरे विचारणार आहेत का फक्त तूच करणार आहेत? बाई मी विचारतो. बाई एक गणाने प्रश्न पडला की प्रदूषण म्हणजे काय? अरे वा, खूपच छान व महत्वाचा प्रश्न पडला आहे, पण मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. का? तुम्हाला येत नाही? तसं नाही, येतं, पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आमच्या शाळेतील 8वीच्या विद्यार्थी सांगतील. तर चला 8वीच्या वर्गात. चला. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. पाहिलं का आज आपल्या शाळेत कोण आला आहे? गणपतराव व रामराव. यांना एक प्रश्न पडला आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. यांचा प्रश्न असा आहे की प्रदूषण म्हणजे काय व ते कशामुळे होते? मी सांगते. प्रदूषण प्रदूषकामुळे होते. तर तुम्हाला माहिती आहे का प्रदूषके म्हणजे काय? परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक व अजैविक घटकांवर म्हणजेच वनस्पती, प्राणी, मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. तुम्हाला माहित आहे का प्रदूषण हे पर्यावरणात जास्त सोडले गेल्यास पर्यावरण कसे होते? पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. नैसर्गिक परिसंस्थेचे दूषितीकरण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.
वा छान आदिती. गणपतराव, तुम्हाला कळाले का प्रदूषण म्हणजे काय? हो बाई, कळाले. गणपतराव व रामराव, तुम्हाला याबद्दल आणखी माहिती ऐकायला आवडेल का? हो बाई, आवडेल आम्हाला. प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते कोण सांगेल? तुम्हाला माहित आहेत का प्रदूषणाचे 4 प्रकार आहेत? ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, जल प्रदूषण व हवा प्रदूषण. हे प्रदूषणाचे अनेक व वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी बरोबर. यानंतर हवा प्रदूषण याची माहिती कोण सांगेल का? विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होते, त्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. जल प्रदूषण याबद्दल कोणी माहिती सांगेल का? नैसर्गिक व बाह्य घटकाच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगाचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. हो, अगदी बरोबर. यानंतर मृदा प्रदूषण याविषयी कोणी माहिती सांगेल का? मी सांगते मॅडम. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानव कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात. हो, हे बरोबर आहे. प्रकार तर कळाले, आता कारणे ऐकूयात. हवा प्रदूषण याची कारणे कोण सांगेल का? हवा प्रदूषणाची कारणे अनेक आहेत. त्यापैकी मी नैसर्गिक कारणे सांगते. ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वनवे, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे. मानव निर्मित कारणे, इंधनाचा वापर, औद्योगिकरण, अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट हे अनेक कारणे आहेत. हो, बरोबर. यानंतर ध्वनी प्रदूषण याची कारण कोणी सांगेल का? ध्वनी प्रदूषणाची कारणे गाड्यांचे हॉर्न तसेच उत्सवादरम्यान वाजवलेली डीजे वरील गाणे हे ध्वनी प्रदूषणाची कारणे आहेत. जल प्रदूषण याची कारण कोण सांगेल का? मी सांगते. पाणी प्रदूषणाचे कारणे, नैसर्गिक कारणे व मानव निर्मित कारणे. नैसर्गिक कारणे, जलपर्णीची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळामुळे जमिनीची धूप, कवक, शेवाळ आणि कृमी. मानव निर्मित कारणे, निवासी क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशके इत्यादी कवके. अगदी बरोबर. मृदा प्रदूषण याची कारणे कोणी सांगेल का? मी सांगते मॅडम. रासायनिक पदार्थ, अतिजल सिंचन, घरगुती टाकाऊ पदार्थ, खाण क्षेत्रातील टाकाऊ पदार्थ, जंतुनाशके व कीटकनाशके हे मृदा प्रदूषणाची कारणे आहेत. यावरील काही उपाय ज्यामुळे प्रदूषण होणार नाही किंवा कमी होईल ते कोणी सांगेल का? मी सांगते. जल प्रदूषण होऊ नये म्हणून घरातले, कारखान्यातले सांडपाणी नदीच्या पाण्यात सोडू नये. मृदा प्रदूषण होऊ नये म्हणून रासायनिक खतांचा वापर करू नये. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून आवाजावर नियंत्रण केले पाहिजे. प्रदूषण ही आपणच निर्माण केलेली समस्या आहे, यावर उपायही आपणच केले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. काय मग गणपतराव व रामराव, तुम्हाला कळाली का सर्व माहिती? हो बाई, आज खूप काय ऐकायला भेटलं. बाई, मी माझ्या शेतात खूप झाडे लावणार आहे. वा, खूप छान निर्णय आहे. धन्यवाद. बरं, प्रदूषण म्हणजे काय हे तर आम्हाला कळाले, पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण कळालं ना की प्रदूषण म्हणजे काय? हो. चला तर मग आपण काय घोषवाक्य ऐकूया. वातावरण राहील प्रदूषण मुक्त तर आरोग्य होईल प्रदूषणयुक्त. वृक्ष लावा, अंगणात पसरेल समृद्धी जीवनात. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाचे पाणी अडवा, हरित क्रांती घडवा. थेंबे थेंबे वाचू पाणी, आनंद येईल आपल्या जीवनी. पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण. झाडे लावा, झाडे जगवा. वृक्ष देतो मानवाला सावली, मानवाने करावे त्यांच्यावर माया. बचत पाण्याची, गरज काळाची. धन्यवाद.